हरे कृष्णा, शुभ सकाळ. जसं की आपण नवीन वर्ष सुरुवात झाली म्हणजे पारशी वर्ष का असेना, कॅलेंडरचं का वर्ष असेना, पण आपण काहीतरी संकल्प करतो. आणि मी पण ह्या डोंगरावर खूप सारे संकल्प केले आणि काही अपूर्ण राहिले, काही थोडेफार पूर्ण झाले. पण परत पुन्हा एकदा काल वरिष्ठ वैष्णवांचं जेव्हा लेक्चर ऐकत होतो, त्यावेळेस त्यांनी पण व्यवस्थित समजून सांगितले की संकल्प घेताना कसे घ्यायचे. नवीन वर्षाचे जेव्हा आपण संकल्प घेतो तर त्याचे काही 3 मुख्य कारणं असतात. तर ते कसे घ्यायचे, की आपण एकतर छोटे-छोटे संकल्प घेतले पाहिजे, की मी रोज डोंगरावर फिरायला येईल. जसं मी आता किर्लोस्कर डोंगरावर आम्ही नेहमी फिरायला येतो, तर मी मागच्या वर्षी बोलले होते का आम्ही रोज नित्यनियमाने येऊ, तर नाही होत येणं. तर आपण निदान असं म्हटलं पाहिजे, की मी आठवड्यातून 2दा येईल, 3दा येईल किंवा मी सकाळी 5लाच उठेल. तर एकदम 5ला न उठता आपण म्हणू शकतो, की 10 मिनिटं मी अगोदर उठेल, 20 मिनिटं अगोदर उठेल. अशी हळू सवय करता तुम्ही वर्षाच्या शेवटपर्यंत 5 वाजता मात्र नक्की उठू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे संकल्प केले पाहिजे ते आपल्याच्यानी होईल का नाही, त्या पद्धतीने आपल्या शरीराला मानवेल का नाही. उगाचच कोणीतरी उकसवतंय आणि काहीतरी घ्यायचं म्हणून घ्यायचं असं नाही घ्यायचं. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला त्याच्यामध्ये नित्य नियम पाहिजे. जरी तुम्ही तो संकल्प घेतलाय पण त्याच्यामध्ये नित्यता पाहिजे. भले तुम्ही 5ला नाही उठत आहे, तर तुम्ही असं समजा की मी भागवतम वाचेल, मी रोज भगवद्गीता वाचेल आणि मी रोज ग्रंथांचं पठण करेल, रोज मी 16 माळा करेल. तर नाही तुमच्याच्याने 16 माळा झाल्या तर तुम्ही काय करू शकता, की रोज 1 माळा, 2 माळा असं आठवड्याला दर एकादशीला 1-1 माळा तुम्ही वाढवू शकतात. आणि वाढवल्यानंतर मग हळूहळू तुमचं वर्षापर्यंत किंवा भले त्याला 2 वर्ष लागतील, पण हळूहळू तो संकल्प पूर्ण करा. आणि एकदम बर्डन नका घेऊ आणि त्याच्यामध्ये नित्य नियम ठेवा. रोज म्हणजे ऑल डे, हर डे तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करत राहा. याच्यामुळे काय होतं, आपला संकल्पही पुरा होतो आणि मग आपल्याला त्रास होत नाही आणि मग उगाचच आवड हवे संकल्प करण्यामध्ये आपण वेळ वाया घालवत नाही आणि ते संकल्प पूर्ण पण होत नाही. तर जेव्हा ही वरिष्ठ वैष्णवांनी आपल्याला सांगितलं तर त्यावेळेस मी त्याच्यावर चिंतन केलं आणि मग खरंच मी आता पण संकल्प केला आहे, की मी माझं भागवतम जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच संपवणार, कारण 18 ते 19 बुक आहे भागवतमचे. आत्तापर्यंत माझे फक्त 4 स्कंद झालेले आहेत. 10व्या स्कंदाचेही 4 भाग आहेत. तर 4 स्कंद वाचायला मला 1 वर्ष लागलं, तर मी पूर्ण 18 बुक्स कसे काय वाचणार एका वर्षामध्ये. तर मी संकल्प केला की जास्तीत जास्त मी भागवतम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे माझ्यावर पण बर्डन येणार नाही. आणि रोज 1 पेजेस, 2 पेजेस, 4 पेजेस जसंही तुम्हाला वेळ भेटतं त्याप्रमाणे तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्यावर लोड येणार नाही आणि मग आपला जो संकल्प आहे तो पूर्ण होईल. हरे कृष्ण.